महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या कोथरूड येथील बाळासाहेब ठाकरे कला दालनाच्या परिसरात स्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। 10 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रकल्प अद्याप अपूर्ण आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत। कला दालनाच्या पार्किंग परिसरात गुडघाभर पाणी साचल्यामुळे डासांचा प्रचंड उपद्रव सुरू आहे। यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढलाय। त्याचबरोबर येथे उंदीर, मुंगूस, घुश यांसारख्या प्राण्यांचा मुक्त संचारही दिसून येतो, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांची समस्या आणखीनच गंभीर झाली आहे। आता तुम्ही ज्या व्हिज्युअल्समध्ये पाहताल त्यामध्ये तुम्ही एकंदरीत पाहू शकता की हे जे काम आहे बाळासाहेब ठाकरे कला दालन हे 2015 साली चालू झालेलं आहे। ते निश्चित अजून काहीच पूर्ण नाही। तुम्ही वरच्यावर पाहू शकता, म्हणजे की कोरियातला कसला तो सगळ्यात मोठा टॉवर आहे जो पूर्णतः आहे पण आतमध्ये खंडर आहे, तशा एकंदरीत हे काम आहे। तुम्ही पार्किंगमध्ये जाल तर गुडघ्याभर पाणी, स्विमिंग पूलची मजा तुम्ही इथे अनुभवू शकता। जे उत्कृष्ट काम आमच्या काही नेत्यांनी इथं केलं आहे त्याचा तुम्ही आनंद घ्या इथे येऊन। आणि त्या पाण्यामध्ये आता अशी मजाची गोष्ट आपण बाजूला घेऊ, त्या पाण्यामध्ये इतक्या दिवसाचं जे पाणी आहे, गाळ आहे, तिथे समजा डास मच्छर झाले, हे लहान मुलांसाठी आहे, प्रौढांसाठी आहे, तर किती लोकांचे जीव गावणीला लावले त्या कॉन्ट्रॅक्टरने आणि त्या लोकप्रतिनिधींनी, ज्याच्या संकल्पनेतून हे काम चालू होतं आहे। आमच्या सरकारला पण एक मागणी आहे आणि आमच्या प्रशासनाला पण मागणी आहे, तुम्ही लवकरात लवकर ह्याच्या लोकांना पण करावं, कारण ह्याच्यामुळं बाहेर आहे ते बाहेर पण ट्रॅफिकचा इश्यू आहे लागलेला आहे। इकडचं गेट उघडलेलं गाड्या गायला प्रॉब्लेम होतात, त्यामुळे बाहेर संपूर्ण रोड जाम होऊन जातो। त्यामुळे आमची आता मी स्वतः शिवसेनेचा आहे, शिवसैनिक आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसैनिक आहे। आम्ही जे बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन आम्ही जी सत्तेत आलो सामान्य नागरिकांसाठी, आमची मागणी आहे की शिंदे साहेबांकडे आम्ही लवकरच जाणार आहे की हे जे आहे आपल्या नेत्याचं नाव आहे, आपले नाही संपूर्ण महाराष्ट्राचे नेते एक आदरणीय बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या कला दालन एक ज्येष्ठांसाठी असेल किंवा आपले बाल कलाकार बाल मंडळींसाठी असेल, लवकरात लवकर आपण लोकार्पण करून याची आता वैयक्तिक आपण जबाबदारी घेऊ की बांधायची संकल्पना कोणाची असू, आता आपले शिवसेना म्हणून आपण जबाबदारी घेऊन लवकरात लवकर ते चालू करून देऊ अशी मी विनंती आता तुमच्या मार्फत सरकारकडे करतो आणि आमच्या मुख्य एकनाथ शिंदे साहेबांकडे करतो। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।